हाय फ्रेंड्स, आज आम्ही बनवणार आहोत झटपट पापलेट फ्राय आणि पापलेट करी. एक प्लेटमध्ये पापलेट स्वच्छ धुवून त्यांना दोन्ही साईडने हळद लावली. मग लाल तिखट मसाला आणि मीठ लावले. पापलेट फ्रायसाठी पापलेट असे अर्धा तास मॅरिनेट करून ठेवावे. करीसाठी मोठी अर्धा वाटी किसलेले ओले खोबरे, एक कापलेला टोमॅटो आणि 10 मिनिटं भिजवलेले लसूण, धणे आणि लाल मिरची घ्यावी. हे सगळे मिक्सरच्या भांड्यात टाकून मिक्स करून घेतले. यात लागेल तितके पाणी टाकावे आणि मिक्सर जास्त पातळ करू नये. एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आणि त्यात मिक्सरला लावलेले मिक्सर टाकावे. मीडियम गॅसवर या मिक्सरला 2 ते 3 मिनिटं उकळी काढली आणि मग कट केलेले पापलेटचे तुकडे यात टाकले. करी तयार होत असताना मॅरिनेट केलेले पापलेट फ्राय करायला घेतले. थोडं रवा आणि तांदळाचे पीठ घेऊन त्यात थोडी हळद, लाल मसाला आणि मीठ टाकून ते मिक्स केले आणि मॅरिनेट केलेले पापलेट यात मिक्स करून ते गरम तेलात दोन्ही साईडने फ्राय केले. पापलेट स्लो गॅसवर फ्राय करत ठेवले तोपर्यंत मम्माने तांदळाच्या भाकऱ्या बनवायला घेतल्या. कोणत्याही फिश सोबत गरम तांदळाची भाकरी खूपच छान लागते. तुम्ही बघू शकता भाकरी किती मस्त फुगली आहे गॅसवर. आणि मग भाकरी, पापलेट फ्राय आणि पापलेट करी हे सगळं रेडी झालं. यावर थोडी कोथिंबीर टाकून गार्निशिंग केली आणि कांदा, लिंबू, काकडी सॅलड रेडी केलं. फायनली हे आहे माझी संडे स्पेशल पापलेट थाळी. आणि असेच चांगले जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.